गॅसची बचत करणारी, कुकरच्या एका शिट्टीत होणारी कोल्हापूरची झणझणीत रेसिपी मिक्स व्हेज कोल्हापुरी। तृप्ती सूपशास्त्रातील भारतीय खाद्यसंस्कृतीमधील महाराष्ट्रीयन कोल्हापुरी ही रेसिपी शिकायची असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। कुकर गॅसवरती ठेवायचा, गॅस सुरू करायचा, गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम करायची। आता यामध्ये 3 ते 4 चमचे हे सनफ्लावर ऑइल घालायचं आणि नंतर 1 चमचाभर याच्यामध्ये बटर घालायचं। तेल बटर चांगलं वितळलं, तापलं की यामध्ये फोडणीला जिरं घालायचं, तसेच अद्रक लसूणची पेस्ट आणि अस्सल कोल्हापूरचं वाटप हे बनवलेलं आहे ते यामध्ये फोडणीला घालायचं आणि अर्धा सेकंदभर चांगलं परतून घ्यायचं। नंतर यामध्ये अर्धा चमचा कसुरी मेथी घालायची। आता 1 सेकंदभर चांगलं वाटप यामध्ये परतून घेतलं। यामध्ये आता 1 चौकोनी चिरलेला यामध्ये कांदा घालायचा आणि या कोल्हापुरी मसाला ग्रेव्हीमध्ये हा परतून घ्यायचा 1 अर्धा सेकंदभर। आणि नंतर यामध्ये 1/4 वाटी यामध्ये दही घालायचं। दही घालताना गॅस एकदम मंद करायचा आणि छान अशी ही मसाला ग्रेव्ही पुन्हा 1 अर्धा सेकंदभर परतून घ्यायची। थोडंसं पाणी घालायचं यामध्ये। पाणी घातल्यानंतर पुन्हा ही ग्रेव्ही 1 अर्धा सेकंदभर परतून घ्यायची। नंतर यामध्ये शाही गरम काळा मसाला 1 चमचा आणि जिजाऊ महाराष्ट्रीयन गरम काळा मसाला 1 चमचा यामध्ये घालून छान अशी ही मसाला ग्रेव्ही 1 अर्धा सेकंदभर पुन्हा परतून घ्यायची। आता यामध्ये 1/4 हळद घालायची आणि ही मसाला ग्रेव्ही परतून घ्यायची। संपूर्णपणे 2 ते 3 सेकंदभर ही मसाला ग्रेव्ही बटर आणि तेलामध्ये परतून घेतल्यानंतर यामध्ये चिरून धुवून घेतलेल्या या मिक्स भाज्या संपूर्ण घालायच्या आहेत। यामध्ये वाटाणा, गाजर, फ्लावर, श्रावणी घेवडा आणि सिमला मिरची आहेत। यात मिक्स व्हेज कोल्हापुरीमध्ये या पद्धतीच्या सगळ्या भाज्या घातल्या जातात। तसेच यामध्ये पनीरसुद्धा घातलं जातं। इथे 50 ग्रॅम पनीर या भाज्यांमध्ये घातलं। आता ह्या संपूर्ण भाज्या या मसाला ग्रेव्हीमध्ये परतून घ्यायच्या अर्धा ते पाऊण सेकंद। आता यामध्ये चवीसाठी 1/4 मीठ घालायचं आणि पुन्हा ही मिक्स व्हेज कोल्हापुरी परतून घ्यायची। मिक्स व्हेज कोल्हापुरी बनवताना यामध्ये पाणी गरम घालायचं, गार पाणी घालायचं नाही। तर इथे 1.5 ग्लास गरम पाणी घातलं आणि पळीच्या साहाय्याने ही मिक्स व्हेज कोल्हापुरी एकजीव करून घ्यायची। पुन्हा यामध्ये 1 अर्धा चमचा बटर घालायचा आणि कुकरला झाकण लावून शिट्टी लावायची आणि कुकरची एकच शिट्टी होऊन द्यायची आणि गॅस बंद करायचा। कुकर थंड होऊन द्यायचा आणि मग नंतर कुकरचं झाकण ओपन करायचं। अशा पद्धतीने ही झणझणीत अशी ही मिक्स व्हेज कोल्हापुरी आपली तयार होती कुकरच्या एका शिट्टीमध्ये। ही मिक्स व्हेज कोल्हापुरी भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता, नानसोबतसुद्धा खाऊ शकता, चपातीसोबतसुद्धा, तसेच तांदळाच्या भाकरीसोबतसुद्धा, पुलावसोबतसुद्धा, मग तो पुलाव कोणता का असेना, जिरा राईस असू दे, मिक्स व्हेजिटेबल पुलाव असू दे, एनीवन कोणताही पुलाव असला तरीसुद्धा तुम्ही त्याच्यासोबत ही मिक्स व्हेज कोल्हापुरी सर्व करू शकता। आणि हो, यामध्ये कोथिंबीर घालायची ना, ती अगदी शेवटला कोथिंबीर घालायची। तर पहा यूट्यूब फॅमिली, अशा पद्धतीने कुकरच्या एका शिट्टीमध्ये मिक्स व्हेज कोल्हापुरी आपली तयार होते तर होतेच, शिवाय आपला गॅसही वाचतो। भेटूयात आपण अशाच नाविन्यपूर्ण, योग्य प्रमाणबद्ध भारतीय खाद्यसंस्कृतीमधील पदार्थासोबत तृप्ती सूपशास्त्रात।